इथेच मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो परिवर्तन. या मॅचची कहाणी, या मॅचची वाणी आणि एक महत्वपूर्ण सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अभिमान वाटतोय केबीसी मध्ये भाकरीचा बीकेसी मध्ये भाकरीचे शॉप ओपन केलेलं आहे. महादेवजी भोईर, अभिमानाची गोष्ट मी व्यक्त करतो. शब्दांना इथेच थांबवतो. मी राहुल राठोड इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय परिवर्तन. धन्यवाद. अतिशय चांगलं सूत्रसंचालन आणि समालोचन ज्याने केलेलं आहे असे आमचे राहुल राठोड. आता त्यांचा सामना आहे आणि व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आमचे कोपरखिरणे गावचे अगदी क्रिकेट प्रेमी संदेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि हा सन्मान मी करण्यासाठी महादेव भोईर यांना विनंती करतो की आपले शुभ असते हा सन्मान आपण करायचा आहे. संदेश म्हात्रे जे खास कोपरखिरणे गावावरून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी तुषार पाटील यांनाच विनंती करतो की आपले शुभ असते सन्मान इथे करावा. संदेश म्हात्रे, संदीप दादा भगत आणि निशांत भगत साहेबांचे अगदी निकटवर्तीय असे मित्र आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर परेश पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. खास झुगावचे उद्योजक सन्माननीय श्री परेश पाटील यांचा सन्मान होतोय तुषार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. त्याचबरोबर अरविंद म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल तुषार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. या संपूर्ण मान्यवरांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हॅलो हॅलो थोड़ा ऐसा कर. हॅलो हॅलो वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि तुम्ही पाहता इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025 पर्व 8 वर्षाची परंपरा लाभलेली स्पर्धा. या स्पर्धेचे भाग्य विधाते स्पर्धेचे कमिशनर अध्यक्ष आदरणीय श्री संदीप दादा भगत, युवा नेते निशांत दादा भगत, त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आदरणीय श्री दशरथ भगत साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय. चला खेळूया वाशीगावच्या एकतेसाठी, चला खेळूया वाशीगावच्या सन्मानासाठी हे ब्रीद वाक्य घेऊन ही स्पर्धा आम्ही तुमच्या भेटीसाठी आणलेली आहे. उपांत्य फेरीची लढत गौरेश 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 और सरनेम क्या है? ठीक है गौरेश बोलून टाक. ते आपले रमेश सिंगचे चाहते असं भेटीला आल्याबद्दल. आयपीएल कॉस्ट बाबू बंगाली भाई क्या बंगाली है काय माहिती. चला दोन्ही टीम आलेले आहेत. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे. नितीन कांबळे निलेश निलेश सत्कार करना बुके बुके दे निलेश. पहा व्यासपीठावरती रमेश सिंग यांचे मित्र परिवार, त्यांचे चाहते गौरेश सर इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. 4 ओव्हरची मॅच. गौरेश साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खरं तर हे IPL ला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि खास करून आमचे छोटू सिंग म्हणजे रमेश सिंग
यांचे हे निकटवर्ती आहेत, मित्र आहेत आणि त्याचा खेळ बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर कौष्ट बाबू यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला ओके. कौष्ट बाबा आणि सन्मान्य श्री नितीन कांबळे या तिघांचा सन्मान आपण इथे करायचा आहे. कौष्ट बाबू यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर सन्माननीय श्री नितीन कांबळे हे सुद्धा रमेश सिंगचे चाहते आहेत. रमेश सिंग ज्या ज्या स्पर्धेमध्ये ओपनच्या स्पर्धा खेळतो त्यावेळेस मात्र ही मंडळी त्या स्पर्धेमध्ये उपस्थित असते. गोलंदाजी मार्कवरती टॉस इथे जिंकलाय SB 11 या टीमनं उपांत्य फेरीचा पहिला सामना. आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये प्रदीप प्रभाने आणि अजय भोईर भगतसिंग लेजंड करून सलामीची जोडी पंच सिग्नल करतायत. महेंद्र पाटील ग्रीन सिग्नल बॉलिंगसाठी. क्रिकेटचा एक प्रामाणिक खेळाडू रमेश सिंग गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊडली अपील होती. फाईन लेगला मिस फिल्डिंग झाली. बघूया अंपायरचा निर्णय काय. यस लेग बायचा इशारा येतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न पाळते टाकलाय बॉल. इथे अपील जोरदार होती परंतु अपीलला खारीज झाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये संघाचा श्री गणेश झालाय. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 2. बिग फाईट एक मोठा सामना आपल्या समोर रंगला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रमेश सिंग ओव्हर द विकेटने हा बॉल सरळ मारला व्ही शेप मध्ये. लॉफ्टेड डाऊन ड्राईव्ह आणि काय फिल्डिंग. फिल्डिंग नाहीये हे दुर्दैव आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचं. काल असंच झालं मनोज. सचिन रजकनं तो फटका मारला होता. तो षटकार झाला असता तर तुषार पाटील आज क्रीडांगणाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळताना दिसला असता. परंतु तिथे दुर्दैव होतोय. इथे सुद्धा दुर्दैव वायर तारेवरती लागलाय आणि तिथे 2 धावे ते प्राप्त केलेले आहेत प्रदीपनं. 2 रनच्या मदतीनं रन आहे 4. ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल वेगात टाकलाय. ऑफ साइड ऑफ स्टंप पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येणारा बॉल बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी रमेश सिंग छोटू सिंग क्रिकेटची अगदी प्रामाणिकपणे खेळणारा हा खेळाडू आहे. यावेळेस फटका फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. डाऊन दी बॉल खूप चांगला झेल टिपलाय तिथे. स्वप्नीलनं फलंदाज प्रदीप गौन पहिला धक्का.
मॅच. या मॅच मधून जो संघ जिंकेल मनोज पाटील तर थेट फायनलचं तिकीट या संघाला प्राप्त होईल. परंतु या मॅच मधून जो संघ हारेल त्याला एक संधी प्राप्त होईल पुन्हा एकदा खेळण्याची. जसं आपण इंडियन प्रीमियर लीग IPL मध्ये फॉर्मॅट जो पाहतो त्या फॉर्मॅटच्या नुसार ही स्पर्धा खेळवली जाते. इच्छापूर्ती प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. या स्पर्धेचे भाग्य विधाते स्पर्धेचे कमिशनर श्री संदीप दादा भगत, युवा नेते निशांत दादा भगत यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. 7 वर्ष ची परंपरा लाभलेली स्पर्धा 8वा वर्ष आहे. या स्पर्धेचं 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा संपन्न केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या फक्त 6 रन. खूप चांगली गोलंदाजी रमेश सिंगची. आता ओव्हर नंबर 2 मध्ये मुकेश म्हात्रे 40+ खेळाडू. हा खेळाडू फ्रेम मध्ये आलाय या वर्षी या स्पर्धेमध्ये. स्विच हिटचा फटका तर चांगला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. बॉल सीमारेषच्या पलीकडे अजय भोईरच्या बॅटमध्ये येतोय. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. अखेर भगतसिंग लेजंड या टीमनं दुसरी विकेट सुद्धा गमावलेली आहे. अजय भोईर बाद झाला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 10. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वतः कॅप्टन टीमचा नेता लीडिंग फ्रॉम द फ्रंट भरत शिंदे आलाय. भरतला खेळावं लागेल या मॅच मध्ये कारण धावा फारशा झाल्या नाहीयेत. फुलर लाईनचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. खाल्या पडद्यावरती मारला हा चौकार. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार येतोय भरत शिंदेच्या बॅटमधून.
खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी बॉलिंग साठी आलाय. स्ट्रायकिंग इनला सत्यम पाटील. पहिलाच बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डीप मध्ये रमेश आखे स्वतः कॅप्टन. खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल सत्यमला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते 1 ने. स्कोअर बोर्डवरती रन आहे 17 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना यावेळेस फटका चांगला. बॅटचा स्विंग चांगला आणि तिथे झेल तर पकडलाय. खूप चांगला झेल. ऑस्ट्रेलियन स्टाईल हा झेल पकडलाय आणि या झेलाचा जर मोमेंटम पाहिला तर भारतीय संघाचा सूर्यकुमार यादव डेव्हिड मिलरचा असा झेल टिपला होता. झेल टिपलाय. बघूया पंच आता काय सांगतायत एक्झॅक्टली. टीव्ही अंपायरची मदत घ्यायची. महेंद्र पाटील स्वप्नील पाटीलनं खूप चांगला झेल टिपला. स्वतःला स्ट्रेस करत असताना बॉडी बॅलन्स केलं. मागे गेला त्यानंतर आतमध्ये आला. मागे जाऊन आतमध्ये ढकलला. बॉल थोडासा हवेत होता आणि आतमध्ये येत असताना चला संपर आउट. फलंदाज बाद आहे. खूप चांगला झेल. भरत शिंदे बॅक. भरत आला आणि गेला परत. कॅप्टन बाद. धक्का क्रमांक 3 मोठा धक्का भगतसिंग लेजंड या टीमला लागलाय आणि तोही हिरामन पाटीलने दिलाय. स्वप्नील पाटीलचं मी कौतुक करेन. काय झेल टिपलाय तिथे मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये. असे झेल जास्तीत जास्त सर्रास ऑस्ट्रेलियन खेळाडू पकडत असतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग साठी प्रथमेश आलाय. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये धावा आल्यात त्यामुळे आता प्रथमेशला खेळावं लागेल. 3 विकेट्स लवकर परतलेले आहेत. यावेळेस फटका फसला. पुन्हा एकदा विकेट मिळू शकते. पुन्हा एकदा तिथे आता स्वप्नील पाटील होता परंतु झेल मात्र पकडलाय. स्वप्नील पाटीलला थोडीशी दुखापत झाली परंतु जो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्याने पकडला झेल. फलंदाज बाद. प्रथमेश शून्यावरती बाद. गोल्डन डकचा शिकार. अशा पद्धतीने 4थ्या विकेटचं पतन झालेलं आहे. भगतसिंग या टीमला लागलेला 4था धक्का. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती फक्त 17 धावा. 17 म्हणजे खतरा झालाय भगतसिंग लेजंडच्या टीमला. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी निशांत भगत मैदानामध्ये दाखल झालाय. काल निशांत भगतनं खूप चांगली बॅटिंग केली होती. आज बॉलिंग चांगली केलेली आहे. एकाच ओव्हर मध्ये त्याने 4 विकेट घेतलेत. हे विसरून चालणार नाहीये. 2 धावा देत असताना परंतु आता खेळावा लागेल. त्यानंतर एलिमिनेटर राऊंड आहे आणि त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉस साठी यायचंय. गरुड 11 टीमचा कॅप्टन त्यांच्या विरोधामध्ये SS स्टार टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. एलिमिनेटर राऊंड आहे त्यासाठी टॉस साठी या. नवीन फलंदाज निशांत भगत बॅटिंग साठी आलाय. अखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन थोडासा पिच खेळण्याचा प्रयत्न. थोडासा बाउन्सर घेत नाकासमोरून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. काय गोलंदाजी केली. माफ करा 4 चेंडू झालेत. खूप चांगली गोलंदाजी. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोईंगला बॉल लागला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्वप्नील पाटील
हा फ्रेम मध्ये आला खेळाडू. या स्पर्धेमध्ये खूप चांगली फिल्डिंग त्याने केलेली आहे आतापर्यंत. सिंगल मिळते, सिंगल आपलं खातं उघडले. संघाची धावसंख्या पुढे जाते 18. शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर 3 मधला. फक्त 2च धावा देत असताना 2 विकेट्स आतापर्यंत प्राप्त केलेत हिरामन पाटीलनं, जो 40+ चा खेळाडू आहे. ओहो, बॅटची कडा विकेट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरनं लाईन मिस केली. बॅकअप होतं शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाचं, त्यामुळे सिंगल मिळते सत्यम पाटीलला. आणि सिंगलला आता ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 19 धावा, 4 गडी बाद. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. गरुड 11 योगेश भगत आणि SS स्टार टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. एलिमिनेटर राऊंड आहे आणि त्या सामन्याचा टॉस आम्ही करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन, 1 विकेट रमेश सिंगने प्राप्त केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये मुकेश म्हात्रेने 10 रन दिल्या, तिथेही विकेट प्राप्त झाला 1. आणि हिरामन पाटीलनं 3रं षटक टाकलं, तिथे धावा खर्च केल्या फक्त 3. 2 विकेट त्यांना प्राप्त केलेले आहे. त्याने आता लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आले स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील बॉलिंगसाठी 4थ्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंगला सत्यम पाटील आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका, खूप चांगला फटका. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. सत्यम पाटीलच्या बॅटमधून IPL चौकार.
रमेश सिंगच्या बॅट मधूनच चौकार येतोय. टीमची धावसंख्या 6. चला सिंगल आले. सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 7. 7 रन. 2 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 7. 24 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. तुम्ही पाहता इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025 पर्व 18. वाशी गावाच्या सन्मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. चला खेळूया वाशी गावच्या सन्मानासाठी, चला खेळूया वाशी गावच्या एकतेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन यावर्षी आम्ही एक नाविन्य करण्याचा प्रामाणिक उपक्रम, प्रामाणिक प्रयत्न या स्पर्धेमध्ये केलेला आहे. भरत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती मुकेशसाठी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. गतीनं बीट केलाय मुकेश म्हात्रेला. डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक. चौकार मारल्यानंतर थोडस कमबॅक करतोय भरत शिंदे. यावेळेस पात्र खबर इथे रनआउटची संधी होती, गमावली. खबर पॉइंटला प्रदीप कडून. प्रदीप प्रमाणे. थोडीशी मिसबिल्डिंग झाली तिथे. 1 रन पलून काढली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल मिळते मुकेशला. सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 8. शेवटचा बॉल शिल्लक. 24 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. ओहो, आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. मिस्तामिक स्ट्रोक झाला. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8. आता 11 बॉल शिल्लक. 16 धावांची आवश्यकता. आपल्या स्क्रीनवरती पहा समीकरण दाखवलं जाते. प्रेक्षक लाईव्ह या युट्यूबच्या वाहिनीच्या आधारे या स्पर्धेचा टेलिकास्ट केले जातं. 18 बॉल 16 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं आहे, परंतु विकेट जर आल्या तर हे लक्ष कठीण होऊ शकतं. तशी गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8. म्हणजे आता 3 षटके बाकी आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांची गरज आहे विजयासाठी 16. भगतसिंग लेजंड त्यांच्या विरोधामध्ये SB11 दोन्ही टॉपर या स्पर्धेचे संघ आहेत. प्रत्येक गटातून टॉपला गेलेले हे संघ. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती निशांत भगत. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट्स त्याने प्राप्त केले. 2 धावा देत असताना म्हणजे आज दिवस निशांत भगतचा जागे. जी पहिल्या मॅच मध्ये कामगिरी केली सकाळच्या सत्रामध्ये तशीच कामगिरी करावी लागेल. त्याचं कारण आहे 18 बॉल मध्ये 16 पाहिजे. बॉल जास्त, धावा कमी आहे, त्यामुळे विकेट्स महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. पहिला बॉल नो बॉल घोषित केलेला आहे. अशोक प्रत्येक विकेटला 500 रुपये. निशांत भगतला. अशोक भोईर. पंचांचा निर्णय आलेला आहे. नो बॉल. फिल्डिंग प्लेसमेंट थोडीशी चुकीची आहे असं पंचांचं मत. त्यामुळे अंपायर सिग्नल येते नो बॉल. चला तर अशोक भोईर झुगाव यांच्याकडून प्रत्येक विकेटला निशांत भगतला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट आहे. मुकेश म्हात्रेला ती संधी. कमी गतीने इन कटर, परंतु लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 10. अशोक भोईर जे जुगावचे आहेत त्यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी निशांत भगतला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय.
पुन्हा इनकटर टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा लेगस्टमच्या बाहेर, पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. म्हणजे फ्रीड अजूनही कायम आहे. फ्रीडची संधी. टीमची धावसंख्या 11. बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न हवेत केला. नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय. तिथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा स्लिप झाला. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षक बॅकअप साठी जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात मुकेश म्हात्रेला. आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. अजूनही 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नवनाथ मारुती पाटील, अनंत तुकाराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. नवनाथ पाटील आणि अनंत पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि ते मुकेश म्हात्रेनं षटकार मारून ते दोघी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलंय. चांगला फटका, चांगला. भगत सिंग लेजंड